नमस्कार मंडळी, जर तुम्ही मराठा समाजातील विद्यार्थी असाल किंवा विद्यार्थ्याचे पालक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी राज्य सरकारनं, महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला जे काही SEBC आरक्षण लागू केलेलं आहे, अर्थात राज्यामध्ये मराठा समाजाला आता SEBC हे आरक्षण आहे 10%. आरक्षण जेव्हा कुठल्या प्रवर्गाला लागू असतं तेव्हा तो आरक्षित प्रवर्गामध्ये येतो, तो ओपनमध्ये नाही. आणि EWS काय आहे? आर्थिक मागास वर्ग, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. अर्थात EWS कोणाला लागू आहे? ज्यांना कुठलंही आरक्षण नाही, जे ओपनमध्ये येतात त्यांना ते EWS 10% आरक्षण आहे. अर्थात राज्यात मराठा समाजाला SEBC आरक्षण लागू असल्यामुळं ते आता ओपनमध्ये येत नाहीत, त्यामुळं त्यांना EWS प्रमाणपत्र राज्याचं मिळत नाही. हां, आता मराठा समाजाला EWS कोणतं मिळतंय? केंद्राचं मिळतंय, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. पण लक्षात ठेवा, सेंट्रल गव्हर्नमेंटचं का मिळतं आहे? कारण राज्य शासनाचं SEBC आरक्षण आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कुठलंही आरक्षण नाही आहे. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS मिळत आहे, पण ते राज्यातल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठंही कामाला येत नाही. EWS 2 प्रकारचं असतं, एक राज्याचं आहे, एक केंद्राचं आहे. राज्यामध्ये मराठा समाजाला SEBC आरक्षण लागू असल्यामुळं त्यांना या ठिकाणी EWS मिळत नाही राज्याचं. पुन्हा पुन्हा का सांगतोय? कारण मागील 1-2 वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी केंद्राचं EWS काढलं, कागद पडताळणीमध्ये व्यवस्थित पाहिलं गेलं नाही, आणि ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस अंतिम टप्प्यात येते त्यावेळी अशा विद्यार्थ्यांना पुन्हा ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलं जातं. त्यामुळं अजूनही तुम्ही जर SEBC मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर SEBC प्रमाणपत्र काढून घ्या, नॉन क्रिमिलियर काढून घ्या. कास्ट व्हॅलिडिटीसाठी वेगळा वेळ दिला जातो, काही फार वेगळी डॉक्युमेंट लागत नाही. तुम्ही मराठा असल्याचा प्रूफ तुमच्याकडे असेल, वडिलांचा, आजोबांचा, रक्तातल्या नात्यातला कोणाचा 1955 आय थिंक त्यापूर्वीचा जर पुरावा तुमच्याकडे असेल, 55 नाही सॉरी 1967च्या पूर्वीचा मराठा असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही SEBC प्रमाणपत्र काढून घ्या, नॉन क्रिमिलियर काढून घ्या. ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे, तोपर्यंत SEBC प्रमाणपत्र मिळून जाईल तुम्हाला, आणि ते काढून घ्या. कारण EWS लागू नाही, फक्त केंद्रामध्ये EWS लागू आहे. केंद्रामध्ये म्हणजे कुठे? केंद्र सरकारच्या कुठल्या भरती असतील किंवा बाहेरच्या राज्यामध्ये कुठेही तुम्ही प्रवेश घेताय, तिथं तुम्ही ओपन कॅटेगरी आहात, तुम्हाला तिथं SEBC प्रकारचं आरक्षण लागू नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ते केंद्राचं EWS तिथं चालणार आहे. पण राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या ॲडमिशनमध्ये मराठा समाजाला कुठल्याही पद्धतीचं EWS आरक्षण लागू नाही. केवळ आणि केवळ SEBC जो प्रवर्ग वेगळा दिला आहे तेच आरक्षण लागू आहे. त्यामुळे अजूनही कोणी काढलं नसेल SEBC प्रमाणपत्र, ते काढून घ्या. यापूर्वी ते प्रमाणपत्र कसं काढायचं, काय गोष्टी लागणार आहेत, त्याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला होता, आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील बघा. इथे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे काय कागदपत्र लागतात. तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, आई वडिलांचा, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, या सगळ्या गोष्टी ज्यावर मराठा कास्टचा उल्लेख असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर तुम्हाला काढावं लागणार आहे. आणि या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला मुदत दिली जाते. आत्ता काढायला टाकलं तर 5-6 महिन्यांनी येतं ते, आणि तोपर्यंत तुम्हाला मुदत देखील दिली जाते. सो कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी तळमळीनं हा व्हिडिओ बनवला आहे. तुमच्या संपर्कामध्ये कोणी मराठा समाजातील विद्यार्थी असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.